7 जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आक्रमक धाडसी असलेले व्यक्तिमत्व संतोष भोईर यांच्या भागांमध्ये निधीचा ओघ सध्या सुरू आहे। संतोष भोईर यांना निधी देण्याचं काम खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहेत। संतोष भोईर यांनी योग्य पद्धतीनं निधीचं नियोजन अनेकदा केलंय। शिरसे ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामं करताना नेहमीच संतोष भोईर यांना मोलाचा सहभाग त्यांचा नेहमीच राहिलाय। विकासापलीकडे राजकारण करण्याचं काम संतोष भोईर नेहमीच करत असतात। आतापर्यंत शिरसे ग्रामपंचायतीसाठी 10 कोटीपेक्षा अधिक निधी आणण्याचं काम संतोष भोईर यांनी केलंय आणि त्याचं नियोजन त्यांनी योग्य रीतीनं करून ठेवलंय। त्यामुळे शिरसे ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांना सुद्धा एंट्री मिळत नाही। तसंच पंचायत समिती विभागांमध्ये सुद्धा 50 कोटीपेक्षा अधिक निधी विकास कामासाठी संतोष भोईर यांनी दिलाय। त्यामुळे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती विभागामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम संतोष भोईर यांनी केलंय। त्यामुळे विकासाची गंगा संतोष भोईर यांनी आपल्या भागामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत इथे जिल्हा नियोजनामधून 12 लाख रुपये गणपती घाटासाठी खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार थोरवे यांनी आदिवासींसाठी आणि जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या मागणीनुसार गणपती घाटाचं भूमिपूजन करण्यात आलं। तसंच आदिवासी बांधवांसाठी आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी गणेश विसर्जन घाट करण्यात येणार आहे। त्यामुळे गैरसोय होऊ नये, आदिवासी बांधवांची आणि नागरिकांची याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न संतोष भोईर यांनी केलाय। तसंच संतोष भोईर आगामी काळामध्ये आदिवासी बांधवांसाठी समाज मंदिर उभं करण्यासाठी निधी उभा करणार आहे। त्यामुळे आदिवासी भागात सुद्धा आता निधीचा वाद संतोष भोईर यांच्यामुळे सुरू राहणार आहे। कर्जतमधील तमनाथ इथं आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळेला जिल्हा प्रमुख संतोष भोईर सुद्धा उपस्थित होते। सरपंच आरती संदीप भोईर, उपसरपंच रवींद्र भोईर, सदस्य महेंद्र भोईर, ग्राम परिषद सदस्य शोभाताई पवार, कल्पना गायकवाड, रायगड युवा सेना सचिव संदीप भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय देशमुख, माजी उपसरपंच मनीषाताई दळवी, प्रमोद देशमुख, उमेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गीता देशमुख, मुकुंद पवार, सदा पवार, कोंडू वरे, दीपक कदम, कृष्णा पवार आणि आदिवासी बांधव सर्व उपस्थित होते। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।